हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. श्री स्वामी समर्थ. मी काल आणि आज हा डोसा बनवला होता. खूप छान झाला होता. डोशासोबत मी बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी पण बनवली होती. त्यामुळे डोसा खूप छान लागत होता. मी परवा रात्री 4 वाटी स्वच्छ तांदूळ निवडून घेतले होते. तांदूळ निवडून घेतल्यानंतर ते 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते. नंतर ते तांदूळ मी चांगल्या पाण्यात भिजत घातले होते. त्यानंतर मी 1.5 वाटी उडदाची डाळ घेतली होती. उडदाची डाळ घेतल्यानंतर मी अर्ध्या वाटीला जास्त चणा डाळ घेतली होती. चणा डाळ घेतल्यानंतर मी अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली होती. मुगाची डाळ घेतल्यानंतर या डाळी सगळ्या मी मिक्स करून त्या 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या. नंतर या डाळीमध्ये मी चांगले पाणी टाकून भिजत टाकले होते. नंतर या डाळीमध्ये मी थोडीशी मेथीची बी स्वच्छ धुवून टाकली होती. काल सकाळी मी पोहे भिजत घातले होते. डाळ, तांदूळ आणि पोहे मिक्सरच्या भांड्यात एकसारखे मी बारीक वाटून घेतले होते. हे बघा, एकसारखे छान तांदूळ, डाळ आणि पोहे वाटून घेतले आहे. हे बघा, सगळे पीठ वाटून घेतल्यानंतर मी ते एकसारखे चमच्याने हलवून घेतले आहे. नंतर या पिठावर मी ताट झाकून ठेवले आहे. हे पीठ आता 8 ते 9 तास झाकून ठेवायचे. हे बघा, रात्री डोसा बनवण्यासाठी मी पीठ घेतले होते. त्यावरचे मी ताट काढून घेतले होते आणि हे डोश्याचे पीठ किती छान फुलले होते. छान फुलून आले होते हे डोश्याचे पीठ. त्यासाठी पावसाळ्यात डोश्याचे पीठ उष्ण ठिकाणी झाकून ठेवायचे. हे बघा, आता मी पीठ छोट्या पातेल्यात काढून घेतले आहे. त्यामध्ये मी माझ्या अंदाजाप्रमाणे बारीक मीठ टाकले आहे. मीठ टाकल्यानंतर हे पीठ मी एकसारखे छान हलवून घेतले आहे. पीठ एकसारखे छान हलवून घ्यायचे. नंतर मी गॅसवर गरम करायला पॅन ठेवला आहे. त्यावर मी 1 चमचा तेल टाकले आहे. हे तेल मी कांद्याच्या साहाय्याने पूर्ण पॅनला तेल लावून घेणार आहे. त्यावर मी आता चमच्याच्या साहाय्याने डोश्याचे पीठ टाकणार आहे आणि हळूहळू गोल हे पीठ पसरवून घेणार आहे तव्यात. मी छोटा डोसा बनवते, त्यामुळे छोट्या बनवल्या आहेत. आता या डोश्याच्या पिठावर मी थोडेसे चमच्याने तेल टाकणार आहे. नंतर हे तेल मी पूर्ण चमच्याने लावणार आहे. भाजलेल्या डोश्याच्या बाजूने मी ही पलटी करून घेणार आहे डोसा. हा बघा, डोसा पलटी करून घेतल्यावर खूप छान भाजला होता. मी दुसऱ्या बाजूने पण डोसा भाजून घेतला आहे. ही तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.